गेल्या 10 वर्षातली UPIची व्याप्ती आणि पोहोच पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UPIच्या दशकपूर्तीनिमित्त व्यक्त केलं समाधान. रिझर्व्ह बँकेनं जून महिन्यात सुरू केलेल्या अमेरिकन डॉलर ते भारतीय रुपया अशा फॉरेक्स स्वॅप सुविधेमुळे देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व ओघ. गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही दृढ राहिलेले भारत रशिया द्विपक्षीय संबंध हे अनेक वर्षांपासूनच्या परस्पर विश्वासाचं प्रतीक असल्याचं डॉ. एस. जयशंकर यांचं मॉस्को येथे आंतरसरकारी आयोगाच्या बैठकीत प्रतिपादन. विविध राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी मानक कार्यप्रणाली तयार करण्याकरता उपलब्ध माहितीचे AI आधारित विश्लेषण करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेत निर्देश. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची बीजिंग इथे भेट. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था दृढ करण्याबाबत केली चर्चा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज कॅनडा आणि अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर होणार रवाना. केंद्र सरकारनं गव्हाचं पीठ आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीवरचे निर्बंध हटवले. पश्चिम आशियामधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून इराणवर नवीन आर्थिक निर्बंध जारी. इराणच्या व्यापारी भागीदारांनाही दिला इशारा. G-CT बुद्धिबळ स्पर्धेत आर प्रज्ञानानंद याची अंतिम फेरीमध्ये धडक. आणि भारत श्रीलंका दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजांची बचावात्मक खेळी.